नमस्कार. तुमचे सर्वांचे स्वागत आहे शीतल यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता तुम्हाला समोर दिसत असेल हे काय आहे. याच्यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या साहित्यापासून आता काय बनवलं जाईल. तर मी तुम्हाला सांगते. सध्या चालू आहेत नवरात्र आणि मग मध्ये मध्ये जी छोटी छोटी भूक लागते ना, तर त्याच्यासाठी म्हणजे ती भूक भागवण्यासाठी मी झटपट उपासाचे लाडू तुम्हाला इथे दाखवत आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते तुमच्या समोर दिसतं आहे. आता सर्वप्रथम हे शेंगदाणे आणि हे सुका खोबऱ्याचा किस आहे. शेंगदाणे आणि सुका खोबरं समप्रमाणात घेतलं आहे. त्याचबरोबर इथे आहे खजूर आणि इथे थोडीशी घेतली आहे खारीक पावडर आणि हे आपल्या आवडीनुसार काजू आणि बदाम. ही गरजेची नाही आहे, जर तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकले तरी चालतात. ही आहे खारीक पावडर. ही पावडर मी घरी केलेली आहे. आपले खारीक आणून स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक पावडर केलेली आहे. जर काही गृहिणींना वेळ मिळत नसेल तर ही पावडर मार्केटमध्ये विकतही मिळते. तर चला आपण बघूया ह्या साहित्यापासून उपासाचे झटपट लाडू कसे बनतात. सर्वप्रथम आपण ठेवली आहे कढई आणि पहिले आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाणे जे घेतलेले आहेत ते चांगले खरपूस असे भाजून घेणार आहोत. इथे आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण कढईत टाकणार आहोत हा सुका खोबऱ्याचा किस आणि हे भाजताना काही तूप तेल टाकण्याची आवश्यकता नाही आहे. हे असेच भाजायचे, कारण शेंगदाण्यालाही त्याचं तेल सुटतं आणि खोबऱ्यालाही त्याचं तेल सुटतं. हे सतत हलवत राहायचं, कारण कढई गरम झालेली असते, आपलं खोबरं जळू शकतं. हे बघा, हे आपलं खोबरं पण छान भाजून झालं. हे भाजायला काय फक्त 5 मिनटं लागतात, फक्त 5 मिनिट. आता पुढे आपण हे जे काजू बदाम आहे हे थोडेसे भाजून घेणार आहोत आणि हे आपल्या आवडीनुसार. आता आपण कढईत टाकलेलं आहे 1 चमचा तूप. पण साजूक तूप, घरी काढलेलं तूप आहे बरं का. आणि ह्या साजूक तुपामध्ये आपला हा खजूर हा छानपैकी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर याच्यामुळे आपल्या लाडवाला गोड अशी चव येणार आहे. हे छान रवण पण येत आहे. हळूहळू हे मऊ होत चाललं आहे. आपला खजूर हा छानपैकी इथे भाजून झालेला आहे. खजूर गॅस बंद करायचा आणि खजूर थंड होईपर्यंत हे जे मिश्रण आहे आणि आपले काजू बदाम त्याचबरोबर खारीक पावडर हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, खजूर, शेंगदाणे, काजू बदाम, खोबरं आणि याच्यात थोडासा चवीपुरता गूळ घातलेला आहे. हे सगळं दळून घेतलं, मस्त असं मिक्स करायचं. गरम आहे, थोडं हळूहळू मिक्स करायचं. मग चला, आपलं मिश्रण लाडवाचं सगळं छान असं मिक्स पण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी गार झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळूया. त्रिकोण असा छान असा, जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा नाही, असा हा लाडू मस्तपैकी वळून घ्यायचा. असा लाडू झाला आपला तयार. हे बघा, आपले असे छानसे उपासाचे पौष्टिक लाडू तयार. आणि जरुरी नाही आहे की उपासाच्याच दिवशी खाल्ले पाहिजे, इतर वेळेसही आपण घरी करून ठेवू शकतो. जे घरामध्ये सिनियर सिटीजन आहेत, लहान मुलं आहेत, यंगस्टर आहेत, सगळ्यांसाठी हे पौष्टिक लाडू शरीरासाठी सगळ्यांच्या शरीरासाठी हे गरजेचे आहे. तर तुम्ही कधीही बनवून घरी ठेवू शकता. सो एन्जॉय. हॅपी नवरात्री सर्वांना. आणि हे लाडू नक्की घरी करून
घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की लाडू कसे झालेत ते.